मित्रांनो नमस्कार. रामकृष्ण विवेकानंद फाउंडेशन यांच्यामार्फत आयोजित फ्री लाईव्ह इंग्लिश क्लासमध्ये मी रवींद्र गुरव आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मागील काही दिवसांपासून आपण अगदी बेसिक पासून म्हणजेच अल्फाबेट्स ABCD पासून आपण आपल्या क्लासला सुरुवात केलेली आहे आणि आज आपण एका क्वेश्चन्स कसे तयार करावेत इथपर्यंत आपण माहिती घेतलेली आहे. अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण इंग्रजी वाक्य कसे बनवू शकतो, त्याचा उपयोग आपण आपल्या विविध प्रकारच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षेच्या हेतूने कसा करू शकतो, डेली लाईफमध्ये आपण त्याचा वापर कसा करू शकतो, या संदर्भात आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. डिअर स्टुडंट्स, इफ you are attending this class carefully, I am sure that you will able to speak or you will able to understand language very easily. मित्रांनो, मला या ठिकाणी खात्री आहे, जर तुम्ही अगदी प्रामाणिकपणे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक हे क्लास अटेंड करत असाल तर अगदी सुरुवातीपासून आपण सगळ्या गोष्टी बघतोय आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने आणि तुमच्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा याचा मोठा उपयोग होणार आहे. हे सर्व करत असताना मित्रांनो, आपल्या संपर्कात अगदी प्राथमिक स्तरावरचे विद्यार्थी सुद्धा आहेत, काही हायस्कूल लेवलचे विद्यार्थी आहेत आणि काही कॉलेज लेवलचे विद्यार्थी आहेत. आणि सांगताना आनंद होतो की अनेक असे वरिष्ठ ज्येष्ठ असे लोक सुद्धा या क्लासला जॉईन होतात आणि सर्वांना सर्वसमावेशक असा एक फायदा व्हावा, एक लाभ व्हावा या हेतूने आपण या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न करतोय. कोणताही टॉपिक आपल्याला घेताना आपला उद्देश असा असतो की अगदी 0 पासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण त्याला घेतो. अगदी खालच्या वर्गातला एखादा विद्यार्थी असेल त्याला सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे आणि एखादा वरिष्ठ किंवा कॉलेजला असेल, एखादा महाविद्यालयातला एखादा विद्यार्थी असेल किंवा एखादा गृहस्थ असेल त्यांना सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे असा आपला हा हेतू असतो. मित्रांनो, अनेकदा आपल्याला तांत्रिक अडचणी येतात, परंतु इट्स ओके, अडचणी आल्याच पाहिजेत. आपले स्वामीजी नेहमी म्हणतात, स्वामी विवेकानंदजी नेहमी म्हणतात की ॲडव्हर्सिटीज अँड प्रॉब्लेम्स आर अवर रिअल टीचर्स. येस मित्रांनो, संकट समस्या हे आपले सगळ्यात मोठे गुरु असतात, खरे गुरु असतात. त्यांच्याकडून आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकत असतो. इट्स ओके, आपण आपल्या मुद्द्यावर येऊया. मित्रांनो, आपण सध्या प्रश्न कसे तयार करावेत, हाऊ टू फ्रेम क्वेश्चन्स या गोष्टीकडे आपण शिकतोय. अगदी हेल्पिंग वर्ब्स आपण बघितलेत. हेल्पिंग वर्ब्स पासून आपण बघितलेत व्हर्बल क्वेश्चन्स, येस ऑर नो क्वेश्चन्स. आणि त्या येस ऑर नो क्वेश्चन्स नंतर आपण मागील 2 दिवसापासून शिकतोय फ्रेम अ WH क्वेश्चन्स. WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. येस, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि मित्रांनो, हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आपल्यासाठी का महत्त्वाचे आहेत? मी नेहमी सांगतोय, बोलताना संवाद साधताना while communication you have to frame questions properly. तुम्हाला ते क्वेश्चन्स प्रॉपरली तयार करता आले पाहिजेत, विचारता आली पाहिजेत. इफ someone asks you a question then you should understand what he is asking. जे समजा एखाद्याने आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला समोरची व्यक्ती काय प्रश्न विचारते हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे आपल्याला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत आपण त्याला उत्तर देऊ शकत नाहीत. जोपर्यंत आपण त्याला योग्य आणि परफेक्ट असा प्रश्न विचारत नाहीत तोपर्यंत आपल्या प्रश्नाची उत्तर तो आपल्याला देऊ शकत नाहीत. मीन्स मी तर असं म्हणेल की 2 व्यक्तींमध्ये जो काही संवाद होतो, जो काही कम्युनिकेशन होतं, त्या संवाद साधण्यासाठी जो ब्रिज असतो तर तो असतो क्वेश्चन. येस, जसं आपण बघा या काठावरून त्या काठावर पोहोचण्यासाठी, जोडण्यासाठी पूल, ब्रिज महत्त्वाचा असतो, सेतू महत्त्वाचा असतो. अगदी त्याच पद्धतीने आपण जेव्हा 2 व्यक्तींमध्ये आपलं संभाषण होतं
तेव्हा क्वेश्चन अतिशय महत्वाचे असतात. एका ब्रिज सारखे ते काम करतात. ओके, तर आपल्याला क्वेश्चन्स तयार करता आले पाहिजेत. आता इंग्रजीमध्ये जर आपण विचार केला मित्रांनो, तर इंग्रजीमध्ये देर आर टू टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. बेसिकली देर आर टू टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. फर्स्ट वन इज वर्बल क्वेश्चन, और वी कॅन से इट येस और नो क्वेश्चन, अँड द सेकंड वन इज WH क्वेश्चन. येस. आता या दोघं क्वेश्चन्स बद्दल आपण बेसिक माहिती घेतलेली आहे. दोघं क्वेश्चन्स म्हणजे वर्बल क्वेश्चन कसा असतो, तो कसा तयार करायचा या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेतली, आणि WH क्वेश्चन काय असतो आणि त्याच्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. आता आज आपण थोडंसं ॲडव्हान्स लेवलला काही प्रश्न असतात ते आपण बघणार आहोत. परंतु मित्रांनो, मला असं वाटतं काही विद्यार्थी अगदी कालपासून आजपासून नव्याने जॉईन झालेले आहेत. अगदी मी 2-5 मिनिटांमध्ये आपण वर्बल क्वेश्चन काय असतो आणि WH क्वेश्चन काय असतो ते बघूया, आणि आपण कालचा जो टॉपिक होता त्याच्या पुढच्या ॲडव्हान्स लेवलला आपण जाऊया. अतिशय महत्त्वाचा उपयुक्त असा टॉपिक आज आपण घेणार आहोत. खास म्हणजे 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो असा टॉपिक आहे. येस. आणि हा प्रश्न विचारलाच जातो. ही टेक्निक, ही प्रॉपर पद्धत जर तुम्हाला लक्षात आली तर तुम्ही हमखास चांगल्या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करू शकणार आहात. येस. तर चला, मी सुरुवातीला एक बेसिक स्वरूपात आपण काय शिकलो थोडक्यात, व्हॉट वी हॅव लर्न्ड, रिव्हिजन करूया. जस्ट रिव्हिजन, अगदी 2 मिनिटात मी रिव्हिजन करतो. ओके. तोपर्यंत मित्रांनो, मी आपल्यास विनंती करतो, आपण या व्हिडिओला लाईक करायचे आहे. चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून शेअर करू शकतात, जेणेकरून आपल्यासारखे इतर जे काही विद्यार्थी मित्र आहेत यांना सुद्धा याचा मोठा लाभ होऊ शकतो. येस. चला, आपण रिव्हिजन करूया. रिव्हिजन अगदी 2 मिनिटात मी करतो. अगदी 2 मिनिटात आपण रिव्हिजन करणार आहोत, आणि त्यानंतर आपण पुढच्या ॲडव्हान्स जो काही टॉपिक आहे त्याच्याकडे आपण जाणार आहोत. येस. क्वेश्चन्स. ओके. सो देर आर 2 टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. वी कॅन से येस और नो क्वेश्चन. पहिला क्वेश्चन असतो येस और नो क्वेश्चन. यालाच आपण दुसरं नाव काय देतोय, व्हर्बल क्वेश्चन. येस. आणि सेकंड क्वेश्चन आहे WH क्वेश्चन. मित्रांनो, इंग्रजीमध्ये बेसिकली 2 प्रकारचे प्रश्न असतात, येस और नो क्वेश्चन, येस और नो क्वेश्चन, अँड सेकंड वन इज WH क्वेश्चन. आता हे WH क्वेश्चन काय असतो, वर्बल क्वेश्चन काय असतो बघा. अगदी याच्या नावाप्रमाणे तो आहे. ज्या प्रश्नाची उत्तरं सिम्पली यस किंवा नो अशी येतात, अशा प्रश्नाला आपण म्हणतो येस और नो क्वेश्चन, म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन. येस. फॉर एक्झाम्पल, डू यू लाईक केक, याचे उत्तर काय येणार, येस आय लाईक केक, और नो आय डोंट लाईक केक. आर यू स्टुडंट, उत्तर असणार आहे यस किंवा नो. आर यू लेझी, उत्तर असेल यस किंवा नो. कॅन यू स्पीक इंग्लिश, उत्तर असेल यस किंवा नो. विल यू हेल्प मी, याचे उत्तर असेल यस किंवा नो. तर मित्रांनो, ही आहेत येस और नो क्वेश्चन. ही येस और नो क्वेश्चन कशी तयार करतात, नेमकं याच्यामध्ये काय महत्वाची गोष्ट असते बघा. येस और नो क्वेश्चनची उत्तरं येस किंवा नो अशी येतात, आणि जेव्हा आपण हे प्रश्न तयार करतो तेव्हा या प्रश्नाच्या सुरुवातीला एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, did,
shall, should, will, would, can, could, may, might, must अशा प्रकारची हेल्पिंग वर्ब्स येतात. ओके, या वाक्याच्या सुरुवातीला अशा प्रकारच्या हेल्पिंग वर्ब्स येतात. उदाहरणार्थ जर मी असं म्हणेल, कॅन यू स्पीक. आता कॅन हा वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे की नाही, आणि याचे उत्तर काय येणार आहे? यस किंवा नो. यस आय कॅन स्पीक किंवा नो आय कॅन नॉट स्पीक. ओके, सेकंड क्वेश्चन जो असतो तो असतो WH क्वेश्चन. हा WH क्वेश्चन काय असतो? ज्या प्रश्नाची उत्तर आपल्याला सविस्तर द्यावी लागतात, सविस्तर, त्यांना आपण म्हणू शकतो WH क्वेश्चन. ओके, WH म्हणजे काय? WH म्हणजे ज्या प्रश्नांच्या सुरुवातीला व्हॉट, व्हेन, वेअर, बघा या ठिकाणी WH, व्हाय, who, whose, whom, how, how many, how much. आता प्रत्येक ठिकाणी WH आलेले आहेत. याच्यामध्ये फक्त आहे अपवाद हाऊचा वर्ड. हाऊ हा एक अपवाद आहे. ओके, या सगळ्या शब्दांमध्ये WH आलेला आहे आणि या शब्दांपासून सुरू होणारा प्रश्न याला म्हणतात WH क्वेश्चन. ओके, आता WH क्वेश्चन कसा तयार करावा? तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल. अगदी सिंपल आहे. हा आपला जो वर्बल क्वेश्चन आहे, कॅन यू स्पीक, कॅन यू स्पीक हा वर्बल क्वेश्चन आहे. येस ऑर नो क्वेश्चन आहे. या वर्बल क्वेश्चनच्या सुरुवातीला, या वर्बल क्वेश्चनच्या, हेच वाक्य मी पुन्हा इकडे लिहितो बघा. कॅन यू स्पीक हे वाक्य इकडे लिहितो. कॅन यू स्पीक. आता जर मी या वर्बल क्वेश्चनच्या सुरुवातीला व्हॉट लावला, व्हॉट कॅन यू स्पीक, व्हेन कॅन यू स्पीक, वेअर कॅन यू स्पीक, व्हाय कॅन यू स्पीक, ओके, हाऊ कॅन यू स्पीक. इट इज व्हेरी सिंपल. वर्बल क्वेश्चनच्या सुरुवातीला WH वर्ड वापरायचा. वर्बल क्वेश्चन पासून WH क्वेश्चन तयार. ओके, ही झाली प्राथमिक स्वरूपातली माहिती. आता आपण बघूया WH क्वेश्चन जे आहेत ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे आहेत. काल आपण याच्याबद्दल, याच्या संदर्भात माहिती घेतलेलीच आहे. आज आपण अगदी ॲडव्हान्स लेवलमध्ये ती माहिती बघूया. ओके, मित्रांनो, अनेकदा मी काही टॉपिक्स रिपीट करत असतो. रिपीट का करतो? की जेणेकरून ते टॉपिक आपल्याला परिपूर्णपणे समजावेत. माझा हा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो की एखादा टॉपिक तुम्हाला जोपर्यंत पूर्णतः 100% समजत नाहीत तोपर्यंत माझे समाधान होत नाही. म्हणून अनेक वेळा मी काही टॉपिक्स रिपीट सुद्धा करतो. इट्स ओके. रिपीट ऐकल्यामुळे आपलं तर नुकसान नाही आहे, उलट फायदाच आहे. येस, तर चला आपल्याला या WH क्वेश्चनवर काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? WH क्वेश्चनवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. फ्रेम अ WH question to get underlined part as answer. म्हणजे मित्रांनो, आपल्याला असा प्रश्न बनवायचा आहे की ज्या प्रश्नाचे उत्तर अंडरलाईन केलेला पार्ट आला पाहिजे. येस, अंडरलाईन केलेला पार्ट हा आपल्याला उत्तर आलं पाहिजे, असा आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. आणि असा प्रश्न बनवण्यासाठी आपण काय करू शकतो? आपल्याला सिंपली काय करायचे मित्रांनो? अगदी सिंपल पद्धत आहे.
frame a WH question. Okay. आता अशा प्रकारचे जे प्रश्न असतात, फ्रेम म्हणजे तयार करा. WH क्वेश्चन काय तयार करा? WH क्वेश्चन. टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर म्हणजे अंडरलाईन केलेला पार्ट उत्तर आलं पाहिजे असा प्रश्न तयार करा. ओके. आता अशा प्रकारचा प्रश्न आपण कसा तयार करू शकतो ते बघूया. हे एक वाक्य मी काल बघितलं होतं बघा आपण, टू मुंबई. ओके. आता राम इज गोइंग टू मुंबई या वाक्यामध्ये आपण अंडरलाईन केलेला आहे प्रश्नामध्ये टू मुंबईला. टू मुंबई हा आपण अंडरलाईन केलेला पार्ट आहे. आता आपल्याला असा प्रश्न बनवायचा आहे की ज्याचे उत्तर काय आलं पाहिजे? टू मुंबई असं उत्तर आलं पाहिजे. आता हे करत असताना आपल्याला सगळ्यात आधी WH वर्ड्स वापरावे लागतात. WH वर्ड्स कोणकोणते मित्रांनो? What, when, where, why, who, whose, whom, how, how many, how much. आपण काल हे बघितलेलं आहे. अगदी रिपीट करतोय काही गोष्टी. टू मुंबई. आता मुंबई हे प्लेस आहे. प्लेस साठी काय विचारू शकतो आपण? व्हॉट, वेन, वेअर. येस. व्हॉट आयडिया किंवा थिंग, वेन टाइम, वेअर प्लेस आहे की नाही, वाय रिझन आहे की नाही. तर वेअर म्हणजे कुठे, कुठे जात आहे. तर वेअर हा शब्द वापरू शकतो. मी या मुंबईसाठी इथे वापरला सगळ्यात आधी वेअर. आता उर्वरित जे वाक्य आहे राम इज गोइंग या वाक्याचे मी वर्बल क्वेश्चन करेल म्हणजे येस ऑर नो क्वेश्चन करेल. कसं करेल बघा. हेल्पिंग वर्ब कोणता आहे वाक्यातला तो आधी शोधायचा आहे. वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता तो शोधायचा आहे. मग या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे इज. वेअर इज राम गोइंग आणि आपल्याला द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. इज दॅट सिम्पल आहे की नाही. आपण दुसरं वाक्य आपण बघू शकतो. Sita was reading in the morning. चला, सीता वॉज रीडिंग इन द मॉर्निंग. सीता सकाळी वाचत होती. ओके. आता या वाक्यामध्ये आपल्याला असा प्रश्न बनवायचा आहे की ज्या प्रश्नाचं उत्तर इन द मॉर्निंग असं आलं पाहिजे. इन द मॉर्निंग असं उत्तर आलं पाहिजे असा आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. आपण हे काल शिकलेलोच आहोत. त्याला लाईव्ह चॅट बॉक्स मध्ये आपल्याला याची उत्तर द्यायची आहे. चला एकदम फर्स्ट उत्तर कोणाचे आहेत आपण बघूया. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, गॉड ब्लेस यू. आता बघा या ठिकाणी आपल्याला इन द मॉर्निंग ही वेळ दाखवतंय, टाइम दाखवतंय म्हणून आपण यांच्यापैकी कोणता शब्द वापरू शकतो? व्हेन. यस, सुरुवातीला आपण व्हेन वापरलं. व्हेन. आता उर्वरित वाक्य आहे सीता वॉज रीडिंग. सीता वॉज रीडिंग याचे आपण करणार वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन करताना हेल्पिंग वर्ब आपल्याला शोधायचा असतो. तो कोणता आहे? वॉज. आपण वॉज हा सुरुवातीला घेतला. When was Sita reading? When was Sita reading? उत्तर काय येईल? In the morning. इथे where is Ram going? उत्तर येईल to Mumbai. ओके, सिंपल. येस. आता मित्रांनो आपल्या मनामध्ये प्रश्न पडेल की आपण आता थोडा ॲडव्हान्स बघायचे आहे. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्यात. ओके ओके. मी आता हे रफ करतो आणि आपण बघूया पुढच्या ॲडव्हान्स लेवलचे काही प्रश्न. एक नियम असा आहे की जो प्रत्येक ठिकाणी कामात येतो.
एव्हरीवेअर, प्रत्येक ठिकाणी. असा नियम आहे की जो प्रत्येक ठिकाणी आपल्याला कामात येतो. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हेल्पिंग वर्ब नसतो त्या त्या ठिकाणी आपल्याला वापरावा लागतो डू, डज, डीड. येस, डू, डज, डीड असे असतात मित्रांनो. चला आपण या ठिकाणी थोडं पार्टिशन करूया. डू, डज आणि डीड. ओके. डू, डज हा प्रेझेंट मध्ये वापरतात आणि डीड हा पास्ट मध्ये वापरतात. जर एखाद्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर आपल्याला डू, डज, डीड वापरावा लागतो. मग कोणत्या वाक्यात हेल्पिंग वर्ब नसतो? सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नसतो. मग ज्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसतो त्या वाक्याचे निगेटिव्ह वाक्य करण्यासाठी, प्रश्नार्थी वाक्य करण्यासाठी, कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला डू, डज आणि डीड वापरावा लागतो. कायमस्वरूपी तुम्हाला लक्षात ठेवायचे, सिंपल प्रेझेंट असेल तर डू आणि डज, सिंपल पास्ट असेल तर डीड, वर्तमान काळ असेल तर डू, डज, भूतकाळ असेल तर डीड. ओके. चला बघूया. राम प्लेड ऑन द ग्राउंड. ओके, हे वाक्य आपण घेतलेलं आहे, राम प्लेड ऑन द ग्राउंड. आता या वाक्यामध्ये ऑन द ग्राउंड हे प्लेस आहे म्हणून आपण या ठिकाणी वापरणार आहोत वेअर. ओके. आता उर्वरित वाक्य राम प्लेड या वाक्यामध्ये तर आपल्याला हेल्पिंग वर्ब दिसत नाहीये. हेल्पिंग वर्ब कोणता? एम, इज, आर, वॉज, वेर, शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, ऑट, टू, नीड, टू, डे, टू, यूज, टू, मस्ट. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या हेल्पिंग वर्ब दिसत नाहीये. हेल्पिंग वर्ब नसेल तर आपण डू, डज आणि डीड वापरतो. ओके. मग आता या ठिकाणी सिंपल प्रेझेंट आहे की सिंपल पास्ट आहे हे आपल्याला बघावं लागतं. प्लेड या क्रियापदाला ईडी म्हणजे सेकंड फॉर्म आहे, भूतकाळी रूप आहे, सिंपल पास्ट फॉर्म आहे म्हणून आपल्याला वापरावा लागेल या ठिकाणी डू, डज पैकी डीड. क्रियापदाचे भूतकाळी रूप असेल तर आपल्याला वापरावं लागेल डीड. क्रियापदाचे पहिलं रूप असेल तर त्याला वापरावा लागतो डू, डज. ओके. आता बघूया वेअर. आता प्लेड आहे म्हणजे या ठिकाणी आपण वापरला डीड. आता हा प्लेड या V2 म्हणजे क्रियापदाच्या दुसऱ्या रूपामध्ये जो भूतकाळ होता तो डीडच्या रूपाने या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे प्लेचे मूळ रूप काय येईल आता या ठिकाणी? प्ले. वे डीड. ओके. वे डीड राम. सुरुवातीला आपण घेऊया राम आणि प्लेडचे काय होईल? प्ले. इथे प्लेड आहे आणि इथे प्ले. काय केलं? कारण या प्लेड मध्ये जो असलेला भूतकाळ आहे तो आपण डीडच्या रूपाने या ठिकाणी वापरला म्हणून प्लेडच्या मूळ फॉर्म आपण या ठिकाणी वापरला. वेअर डीड राम प्ले. वेअर डीड राम प्ले याचे उत्तर येईल ऑन द ग्राउंड. ओके. पुढचे वाक्य बघूया. बॉईज प्ले ऑन द ग्राउंड. बॉईज प्ले ऑन द ग्राउंड या वाक्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो ऑन द ग्राउंड यासाठी आपण वापरणार वेअर. मुद्दा म्हणून सिंपल वाक्य घेतो मी सुरुवातीला वेअर. ओके. आता उर्वरित वाक्य आहे बॉईज प्ले. बॉईज प्ले या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाहीये. हेल्पिंग वर्ब नसेल तर आपण वापरतो डू, डज किंवा डीड. मग डू, डज, डीड पैकी कोणताही वापरता येतो का? नाही. डू, डज, डीड पैकी आपल्याला कोणताही हेल्पिंग वर्ब वापरता येत नाही. जर तो सिंपल प्रेझेंट असेल तर डू, डज वापरतात आणि सिंपल पास्ट असेल तर डीड वापरतात. इथे प्लेड V2 होता, भूतकाळी होता म्हणून आपण डीड वापरला. इथे प्ले हा प्रेझेंट फॉर्म आहे, वर्तमानकाळी रूप आहे म्हणून आपल्याला या दोघांपैकी एक वापरावा लागेल. या दोघांपैकी एकाची निवड कशी करायची? जर समजा प्ले या शब्दाला यस किंवा यस राहिला असता तर मी वापरला असता डज. जर या क्रियापदाला काहीही प्रत्यय नाही,
येसही नाही आणि इयस पण नाही. थोडक्यात मग मी काय वापरेल दोघांपैकी? डू. ओके, आपण वापरेल डू. वेअर डू बॉईज प्ले. ओके, वेअर डू बॉईज प्ले. क्रियापदाला यस राहिला असता तर आपण या ठिकाणी वापरला असता डज. फॉर एक्झाम्पल बघूया. राम प्लेज ऑन द ग्राउंड. एकच वाक्य मी घेतोय पण तिघं वाक्य हे वेगळी वेगळी आहेत. राम प्लेज ऑन द ग्राउंड या वाक्यामध्ये ऑन द ग्राउंड साठी आपण वापरला वेअर. आणि आता उर्वरित वाक्य आहे राम प्लेज. राम प्लेज मध्ये आपण बघू शकतो प्ले हा वर्ब आहे, क्रियापदाचे पहिलं रूप आहे आणि त्याला यस लावलेला आहे. बघा वर्तमान काळामध्ये या दोघांपैकी यस लावलेला कोणता आहे? डूला यस लावलेला आहे की नाही, म्हणून आपण डज वापरूया. वेअर डज. लक्षात घ्यायचे इथे नुसता प्ले आहे म्हणून आपण डू वापरला. ओके, इथे प्लेज आहे म्हणून आपण डज वापरला. इथे प्लेड आहे म्हणून इथे डीड वापरला. वेअर डज राम प्ले. आता तुम्ही लक्षात घ्यायचं आहे हा यस इथे आलेला आहे यसच्या रूपाने, म्हणून या ठिकाणी आपल्याला फक्त मूळ रूप वापरावं लागेल. वेअर डज राम प्ले. क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क द्यायला 100% आपल्याला विसरायचं नाहीये. डोंट फॉरगेट टू गिव्ह क्वेश्चन मार्क. ओके, तर या पद्धतीने आपण डू डज डिडचा वापर करतो. चला पुढचे वाक्य आपण बघूया. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात. येस, लक्षात ठेवण्यासाठी. सिंपल प्रेझेंट साठी आपण वापरतो डू डज, सिंपल पास्ट साठी वापरतो डीड. ओके, ओके. माय मदर हेल्प्ड मी इन माय स्टडी ॲट नाईट. या वाक्यामध्ये आपण अंडरलाईन केलेला पार्ट आहे ॲट नाईट. आता नाईट हा टाइम दाखवतोय. टाइम दाखवण्यासाठी आपण यांच्यापैकी काय वापरू शकतो? यस, व्हेन वापरू शकतो. आणि टाइम दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी व्हेन वापरला. व्हेन. ओके, व्हेन. आता माय मदर हेल्प मी इन माय स्टडी या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता? कॅन यू गेस विच इज द हेल्पिंग वर्ब इन द सेंटेन्स? इज देअर हेल्पिंग वर्ब? इज देअर एनी हेल्पिंग वर्ब? कॅन यू सी हेल्पिंग वर्ब देअर? नो. गुड. या ठिकाणी हेल्पिंग वर्ब नाहीये. हेल्पिंग वर्ब नाहीये याचा अर्थ आपल्याला काय वापरावं लागेल? नियमानुसार आपल्याला वापरावं लागेल डू डज किंवा डीड. क्रियापदाचं पहिलं फॉर्म असेल तर आपण वापरूया डू डज. क्रियापदाचं दुसरं रूप असेल V2 असेल तर आपण वापरूया डीड. मदर, माय मदर हेल्प या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे बरं? सॉरी, मेन वर्ब कोणता आहे बरं? हेल्प. हेल्पिंग वर्ब नाहीये पण मेन वर्ब आहे हेल्प. त्याला ईडी लावलेला आहे. ईडी लावलेला आहे म्हणजे आपल्याला डू डज आणि डीड पैकी काय वापरावं लागेल? डीड. येस. मग आता व्हेन डीड माय मदर
हा ईडी या डीडच्या रूपाने आलेला आहे, म्हणून आपण घेऊया हेल्प मी इन माय स्टडी. व्हेन डिड माय मदर हेल्प मी इन माय स्टडी? उत्तर असेल ॲट नाईट. येस. पुढचे वाक्य आपण बघूया. टेन बुक्स. ओके, 10 बुक्स. काउंटेबल आहेत बुक्स, काउंटेबल आहेत. कोणाला विचारू शकतो किती असं विचारू शकतो. तर यांच्यापैकी आपण कोणता WH वर्ड वापरू शकतो? कमॉन, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचे. यस. हाऊ मेनी की हाऊ मच? हाऊ मेनी. या हाऊ मेनी आपण घेऊया. हाऊ मेनी. ओके, हाऊ मेनी बुक्स आपण या ठिकाणी घेऊ शकतो. हाऊ मेनी बुक्स. हाऊ मेनी बुक्स आपण घेऊ शकतो. ओके, 10 ला अंडरलाईन आहे समजा. ओके, हाऊ मेनी बुक्स. आता टीचर गेव मी. टीचर गेव मी या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता? या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणताही नाही, म्हणून आपण या ठिकाणी गेव. गेव हा काय? गिव हा फर्स्ट फॉर्म आहे आणि गेव हा आहे सेकंड फॉर्म. गेव म्हणजे हा भूतकाळी रूप आहे. भूतकाळी रूप असल्यामुळे आपण काय घेऊया? डीड. हाऊ मेनी बुक्स डीड टीचर. आता गिव आला बघा. गेवचे आपण मूळ रूप कोणतं घेतलं? गिव. गेवचे आपण मूळ रूप घेतलेलं आहे. गेवचे मूळ रूप आपण घेतलेलं आहे गिव. ओके. हाऊ मेनी बुक्स डीड टीचर गिव मी? क्वेश्चन मार्क. येते लक्षात? अगदी सिंपल आणि साध्या पद्धतीने आपण हे प्रश्न तयार करतोय. ओके, चला पुढचे प्रश्न बघूया. शिवाजी महाराज किल्ड. शिवाजी महाराज किल्ड अफजल खान. ओके, आणि आपण याला किल्ड. ओके, अफजल खान त्याला अंडरलाईन करूया. आता या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचे? डबलेट क्वेश्चन तयार करायचा आहे. आपण हुम किंवा टू हुम असं याला म्हणू शकतो. टू हुम म्हणजे कोणाला? ओके, टू हुम. आता शिवाजी महाराज किल्ड. शिवाजी महाराज किल्ड या वाक्यामध्ये आपल्याला वर्बल क्वेश्चन करायचा आहे. किल या वर्बला सेकंड रूप आपण या ठिकाणी वापरलेले म्हणजे पास्ट वापरलेला आहे. सिंपल पास्ट वापरलेला आहे. सिंपल पास्ट मध्ये आपण वापरतो डीड. टू हुम डीड शिवाजी महाराज किल. हा ईडी आपण या ठिकाणी वापरलेला आहे. येस. ओके. I go to sleep at 10 PM. At 10 PM या वाक्याचे आपल्याला बनवायचे WH क्वेश्चन. At 10 PM उत्तर आलं पाहिजे यासाठी आपण वापरणार when. 10 PM हे टाइम आहे
वेन. आता या वाक्यामध्ये आय गो टू स्लीप या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे? हेल्पिंग वर्ब कोणताही नाही. म्हणून या ठिकाणी आपण वापरूया डू. डज आणि डीड यांच्यापैकी जर इथे यस किंवा यस राहिला असता तर आपण डज वापरला असता. गोचं भूतकाळी रूप राहिला असतं तर आपण डीड वापरला असता. येते लक्षात? गो या वर्बला यस किंवा यस राहिला असता तर आपण वापरला असता डज. गो या वर्बचं सेकंड फॉर्म राहिलं असतं तर आपण वापरला असता डीड. गो आहे नुसतं म्हणून आपण वापरला डू. ओके. वेन डू आय गो टू स्लीप क्वेश्चन मार्क. या ठिकाणी मला सांगावंसं वाटेल अनेक विद्यार्थी हा आय म्हणजे मी हा वाक्याच्या सुरुवातीला आला तरी कॅपिटल काढायचा असतो, वाक्याच्या मध्ये आला तरी तो कॅपिटलच असतो. एव्हरीवेअर आय इज कॅपिटल. आय फॉर मी. ओके. मी. आणि हा आय कुठेही आला वाक्यामध्ये त्याला आपल्याला कॅपिटलच करायचा असतो, लिहायचा असतो. ओके. हेच वाक्य आपण बघूया दुसरं. राम गोज टू स्लीप ॲट 10 PM. ॲट 10 PM म्हणजे आपण वापरूया वेन. ओके. आता या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का तो आधी बघायचा. असेल तर तो लिहायचा, नसेल तर डू डज डीड वापरायचा. सिंपल आहे. मग तो कसा? आता वर्ब बघायचा. या वर्ब मध्ये बघा इथे गो आहे म्हणून आपण डू वापरला, पण इथे गोज आहे गोज म्हणून डू आणि डज पैकी काय वापरणार? डज. वेन डज राम. आणि आता गोजच्या ईएस आहे तो इथे आलेला आहे म्हणून आपण फक्त या ठिकाणी घेऊया गो. वेन डज राम गो टू स्लीप क्वेश्चन मार्क. येतं लक्षात मित्रांनो? अगदी सिंपल आहे. अशाच प्रकारचे आपण तिसरं वाक्य बघूया. आय went to sleep at 10 PM. या वाक्यामध्ये आपल्याला वर्बल क्वेश्चन पासून डबलेट क्वेश्चन तयार करायचा आहे. ॲट 10 PM ला आपल्याला अंडरलाईन केलेली आहे आणि त्यासाठी आपण वापरूया वेन. ओके. आय वेंट टू स्लीप या वाक्याचे आपल्याला बनवायचे डबलेट क्वेश्चन. डबलेट क्वेश्चन करून बनवण्यासाठी आपण इथे वेंट हा गोचा भूतकाळ आहे. गो हा V1 आहे आणि वेंट हा आहे V2 भूतकाळ. मग वेंट असल्यामुळे आपण वापरूया या ठिकाणी डीड. वेन डीड आय गो. कारण वेंट भूतकाळमध्ये येऊन गेला इथे. आता वेंटचा फर्स्ट फॉर्म काय? गो. वेन डीड आय गो टू स्लीप. ओके. ठीक आहे. आता मित्रांनो एक महत्त्वाचा एक टॉपिक या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, अतिशय इम्पॉर्टंट आहे. जेव्हा एखादं वाक्य असं असतं की त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट उत्तर असतो म्हणजे क्रिया करणारा हाच उत्तर असतो, तेव्हा आपल्याला फक्त त्या सब्जेक्टच्या जागेवर हू वापरा आणि प्रश्न तयार. फॉर एक्झाम्पल माय ब्रदर इज कॉलिंग यू. आता या ठिकाणी मी माय ब्रदरला अंडरलाईन केलेली आहे आणि मला असा प्रश्न बनवायचा आहे की ज्याचे उत्तर काय आलं पाहिजे? माय ब्रदर. आता माय ब्रदर यासाठी आपण व्हॉट, वेन, वेअर, व्हाय, हू काय वापरू शकतो? हू. ओके. सुरुवातीचा जो सब्जेक्ट असतो, सुरुवातीचा जो नाऊन असतो किंवा सुरुवातीचा शब्द असतो वाक्यामध्ये त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो आणि त्याला जर अंडरलाईन असेल तर हू वापरायचा आणि फक्त शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचा. उदाहरणार्थ हू याच्या जागेवर मी वापरलं हू इज कॉलिंग यू क्वेश्चन मार्क. संपलं आहे की नाही? तर मित्रांनो अगदी अशा प्रकारची प्रश्न तुम्हाला अगदी बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा विचारली जातात. अगदी सिंपल आहे.
काही मुलांना थोडंसं कन्फ्युजिंग होऊ शकतं डू डज डीडच्या वापरबद्दल, परंतु तुम्ही हा व्हिडिओ समजा एकदा दोनदा तीनदा जर बघितला तर डेफिनेटली तुम्हाला या सगळ्या गोष्टी इझी जातील. मित्रांनो, डू डज डीडचा वापर तुम्हाला आला, समजला, तर अर्ध युद्ध तुम्ही जिंकलं असं समजा. येस, डू डज डीड असा आहे की ज्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही आज जे काही शिकलात ते आपल्या वहीमध्ये नोंद करायची आहे. तुम्ही साधी वाक्य बघायची, त्याला अंडरलाईन करा. एकदा आपण नाऊनला करा, वर्बला करा, ऑब्जेक्टला करा, आहे की नाही, वर्बला. ओके. आणि त्यानुसार तुम्ही त्याचे प्रश्न तयार करा. वेगवेगळे प्रश्न तयार करायचे. स्वतः प्रश्न तयार करायला शिका. किंवा तुमच्या पुस्तकातले जे काही प्रश्न वाक्य असतील त्या वाक्याला तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टला, एखाद्या ॲडवर्बला, ॲडजेक्टिव्हला, नाऊनला, जो काय असेल त्याला अंडरलाईन करा आणि त्याच्यापासून प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीत, वेगवेगळे प्रश्न तयार करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी शक्य होणार नाहीत. तर नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील असं मी त्या ठिकाणी अपेक्षा करतो. ओके, ठीक आहे. जर आपल्याला काही शंका असतील तर डेफिनेटली यू कॅन आस्क मी. ओके, यू कॅन कॉन्टॅक्ट मी बाय माय व्हॉट्सअप नंबर. माझा व्हॉट्सअप नंबर आपल्या चॅटबॉक्समध्ये मी नेहमी दिलेला असतो. आपण आपल्या ग्रुपला सुद्धा आहात आणि तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. आपले काही प्रश्न असतील, आपल्या अडचणी असतील ते मला विचारू शकतात. मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण या क्लासला जॉईन झालात, आपण सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे, शेअर करायचे आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायचे की जेणेकरून तुम्हाला मिळेल नोटिफिकेशन आणि मला मिळेल मोटिवेशन. येस, आणि अगदी छानपैकी आपला हा एक उपक्रम सुरू आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत त्याला तुम्ही पोहोचवा. एक चांगल्या कामामध्ये आपण सुद्धा हातभार लावा. एक चांगला बदल आपल्याला घडवायचा आहे. येस, ठीक आहे मित्रांनो, उद्या पुन्हा आपल्या नियमित व्हिडिओवर आपण भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, प्रयत्न करत राहा, सराव करत राहा. वी विल कंटिन्यू नेक्स्ट डे and tomorrow. Okay, thank you, take care, God bless you.